ठाणे महापालिकेत तब्बल 1,773 रिक्त पदांची मेगा भरती एप्रिल 2024 पासून सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, परंतु ही प्रक्रिया आता लांबणीवर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. नगरविकास विभागानं दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार ही प्रक्रिया केली जाणार होती, परंतु आता कौशल्य विकास विभागानं ही भरती प्रक्रिया करताना खास करून स्वच्छता, परवाना आणि इतर 4 श्रेणीतील भरती प्रक्रिया करताना कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेलं प्रमाणपत्र असावं अशी सूचना केली आहे. त्यामुळे आता भरती प्रक्रिया कधी असेल असा प्रश्न पालिकेपुढे उभा ठाकलाय. ऑगस्ट 2025मध्ये क आणि ड वर्गातील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती, मात्र त्यानंतर जाहीर झालेल्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाली आणि प्रक्रिया थांबवावी लागली. ऑगस्ट 2025मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. या भरतीमुळे पालिकेतील रिक्त पदांचा ताण कमी होणार असून विशेषतः आरोग्य आणि आपत्कालीन सेवा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे. अग्निशमन विभागात जवानांची भरती केली जाणार असून शहराच्या सुरक्षेसाठी हे महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. शिवाय लिपिक, टंकलेखक, शिपाई, सफाई कर्मचारी, कनिष्ठ अभियंता आणि विविध तांत्रिक सहाय्यक पदांचा समावेश आहे. नगरविकास विभागाकडून आलेल्या निर्देशानुसार ही भरती प्रक्रिया पार पाडली जाते. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना कौशल्य विकास विभागानं आता पालिकेला सूचना केली आहे. भरती प्रक्रिया पूर्ण करताना 2 स्वच्छता, परवाना निरीक्षक आणि इतर 4 वर्गांसाठी उमेदवारांना कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा अशी अट घातली आहे. त्यामुळे आता पालिकेपुढील पेच वाढला आहे.